तुम्ही घाबरलात का? आणि तुम्ही कम्फर्टेबली माझ्याशी बोलू शकता. एक्सक्यूज मी, मी आणि घाबरले? मी या जगात कुणालाच घाबरत नाही. खूप डेअरिंग आहे तुमचं. हो, या रस्त्यावर तर 4-5 जणांची थोबाड तुम्ही अशीच फोडलेली आहेत. असं कोणाचं ऐकून वगैरे नाही घेत मी. तुम्ही मारू पण शकता. हो, अरे बापरे, उद्या आपलं लग्न झालंय आणि तुमच्या मनाविरुद्ध काय वागलं किंवा चुकीचं काय झालं तर? नवरा असला म्हणून काय झालं? मन नाही मनाविरुद्ध केलं तर मग आहेच आहे. मला एक सांगा, तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा? फार काही अपेक्षा नाही आहे. बस रोज रात्री एक बॉटल, एक सिगरेटचं पॅकेट आणि हां, सकाळी मात्र लिंबू पाणी, कारण रात्रीची उतरायला थोडी मदत होती ना. जोक करताय ना तुम्ही? आणि मला असं म्हणायचं होतं की तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत आणि मुलामध्ये कुठले गुण असावेत. अरे सिगारेटचं पॅकेट. नाही 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 ॲक्च्युली मी ना आधी सिगरेट प्यायचो. आता मी बंद केलं आणि लग्नानंतर तर एकदम बंद. प्रॉमिस. ठीक आहे, आपण कॉफी पिऊया. कॉफी 2 कॉफी. बाय द वे, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना माझ्याशी? थँक्यू. तुम्हाला अजून काही विचारायचं तर विचारू शकता. आणवीने सांगितलं होतं मला की तुम्ही त्यांच्या घरी राहता आणि तुमचे आईबाबा गावी असतात. तर आणवीचे बाबा पण तसे खूप संस्कारी आहेत आणि तुम्ही त्यांच्या घरी राहता म्हणजे तुम्ही तशाच असणार. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की आम्ही लग्नाचा खर्च आम्ही करणार आणि स्वतःहून पुढाकार घेणार नाही. अच्छा, असं सांगितलं का त्यांनी? अच्छा अच्छा. म्हणजे म्हणजे तुमच्या लग्नाला होकार आहे का? नाही म्हणजे तसं लगेच नाही सांगता येणार, कारण आपण काही दिवस टाईम स्पेंड करूया, परत परत भेटूया आणि जर एकमेकांना आपण कम्फर्टेबल वाटलो तर मग आपण पुढे विचार करायला काही हरकत नाही. ऑफकोर्स. हॅलो. हॅलो, आय थिंक रॉंग नंबर आहे. हॅलो 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 हॅलो. काय म्हणली? वाईन? वाईन पिता? रॉंग नंबर. माया, सॉरी पण मला थोडं महत्त्वाचं काम आलं, तर मला निघावं लागेल. कॉफी? इट्स ओके. ओके, आपण परत भेटूया. ओके, बाय. माझी देत काय? आय एम सो हॅपी फॉर यू माया. अगं आज तू चक्क माझ्यासाठी एका मुलाला भेटलीस. लग्नाला होकार दिलास ना तू? अगं
आता लग्न करायचं असेल तर मुलांना तर भेटायलाच पाहिजे ना. आणि हो, मला तो खूप आवडला. मी लग्न करायला तयार आहे तिच्याशी. त्याचा जो होकार आला ना, अगदीच लग्नाची तारीख बुक कर. मी खरं? लग्न करेल. आर यू सिरियस? सॉरी अनु, मी तुझ्या भावनांशी खेळतीये, पण मला खरंच लग्न करायला नाही जमणार. सेटल होण्याचा अर्थ आपण कुणाशी लग्न केलं पाहिजे असं नाही. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, इंडिपेंडंट आहे. मग मला कुणाचीच गरज नाही आहे. आयुष्यभर दुसऱ्यांच्या बंधनात राहणं मला खरंच नाही जमणार. एक मिनिट. अभिषेकचा फोन आला. एक मिनिट. हॅलो, झाली मीटिंग तुमची? कशी वाटली माया? मी म्हणाले होते ना तुम्हाला की माया दिसायला जेवढी सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा पण जास्त ती मनाने पण खूप सुंदर आहे. हो, ती सिगारेट पिते, ड्रिंक करते. म्हणजे ते आय मीन ती खूप बोल्ड आहे आणि ती जरा 1% ही ऍडजस्ट करून घेणारी नाही आहे. आणि अशी मुलगी माझ्या घरी तरी चालणार नाही. एक मिनिट अभिषेक एक मिनिट. अभिषेक, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जे म्हणताय ना ड्रिंक वगैरे किंवा कपडे वगैरे, कुणी सांगितलं तुम्हाला हे? ॲक्च्युली सत्य नाही लपत आणली. तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमची मैत्रीण नेमकी काय करते ते आणि ती कशी आहे. एक अनु, काही प्रॉब्लेम झालाय का? त्याला नाही आवडले मी. अनु, मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचंय. मला तो खूप आवडला आणि जर त्याने मला नकार दिला ना अनु, तर माझं खूप माइंड चेंज होईल. मला खूप वाईट वाटेल. प्लीज तू त्याच्याकडनं होकार काढून घ्या. आणि हो, मला असं वाटेल ना की त्याने नकार दिला म्हणजे माझी लग्न करण्याची लायकीच नाही आहे. मग मी कुठल्याच मुलांना भेटू शकणार नाही. अनु, काय म्हणाला तो? नाही ग माया, ऍक्च्युली त्याचा फोन होता आणि त्याने सांगितलं की मी थोडासा विचार करून सांगतो, थोडासा वेळ मागितला त्याने. असं सांगितलं? मला एवढं प्रदर्शन करून झालं, अजूनही विचार करतोय. सांग ना डिरेक्टली नाही जमत म्हणून. ऐक माया, त्याचा होकार आला ना तरी ठीक, पण त्याने जर विचार करायला जास्त वेळ घेतला ना तर